मक्तापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 397वी शिवजयंती आनंदोत्सवात साजरी। नेवासा तालुक्यातील मक्तापूर गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 397वी शिवजयंती मराठा सुकाणू समितीच्या वतीने व मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली। प्रथमतः श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजा करण्यात आली। यावेळी मक्तापूर गावाचे तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुळे, मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, प्रिन्स दरबारचे संपादक बादल परदेशी, शिवसेना शिंदे गटाचे मनोज झगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मानवंदना करण्यात आली। यावेळी कुमार वेदिका लक्ष्मण बर्डे कुमार, दिव्या गणेश झगरे कुमार, गायत्री जामदार या चिमुकल्या मुलींनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले व छत्रपती राजे यांनी सर्वांना सारखा न्याय दिला। यामुळे आपण सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली पाहिजे। यावेळी नेवासा पोलीस स्टेशनचे पी.आय. श्री महेश पाटील साहेब यांनी श्री छत्रपती शिवजयंतीला धावती भेट दिली। यावेळी महेश पाटील साहेब म्हणाले की सर्वांनी शिवजयंती थाटामाटात साजरी करा, कायद्याचं पालन करा, कारण कायदा हा सर्वांसाठी आहे। आपण सर्वांनी एकत्र शिवजयंती केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। गणेश भाऊ यांनी मला कार्यक्रमाला आमंत्रण दिल्याबद्दल त्याचे धन्यवाद, असे नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील साहेब यांनी म्हटले। तसेच मराठा सुकाणू समितीचे गणेश झगरे यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले की रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर एकलव्य यांनी अखंड भारत देशासाठी महान कार्य केले आहे। याचाच आदर्श घेऊन मक्तापूर गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि मक्तापूर गावामध्ये भव्यदिव्य चौक उभे राहिले पाहिजे। गावात सर्व एकत्र आल्याने गावाचा विकास होईल। तरुणांनी आपले राजे श्री छत्रपतींचा आदर्श घेतला पाहिजे, व्यसनमुक्त झालं पाहिजे, तसेच महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत। या महाराष्ट्र राज्यामध्ये चिमुकल्या मुलांवर होणारे अन्याय व अत्याचार या गंभीर घटना थांबण्याची गरज आहे, अशा भावना गणेश झगरे यांनी मांडल्या। यावेळी उपस्थितांमध्ये तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुळे, सभापती रावसाहेब कांगुळे, मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, प्रिन्स दरबारचे संपादक बादल परदेशी, संपादक आबासाहेब शिरसाट, कल्याण कांगुळे, एकलव्य संघटनेचे नेते अविनाश गोरक्षनाथ बर्डे, आजीनाथ सुभाष बर्डे, राहुल जामदार, अनिल कांगुळे, देवदान साळवे, मनोज झगरे, ग्रामसेवक दत्तात्रय गर्जे, अशोक साळवे, तन्मय पांडागळे, गोरक्षनाथ बर्डे, सुभाष बर्डे, प्रगतशील शेतकरी तुकाराम बर्डे, अरुण कांगुळे, लक्ष्मण बर्डे, अमोल भागवत, सुरेश खैरे, दत्तात्रय बर्डे, आजीनाथ झगरे, आजीनाथ नानासाहेब जामदार, जोयल साळवे, अमोल सातपुते, मक्तापूरचे पोलीस पाटील अनिल लहारे, मजनू शेख, नितीन बर्डे, गोरक्षनाथ नवघरे, प्रदीप साळवे, सचिन गायकवाड, योगेश कांगुळे, दीपक बर्डे, दीपक शिंदे, रोहित जामदार, तन्मय पांडागळे, प्रकाश माणिक साळवे, ज्ञानेश्वर गोरक्षनाथ बर्डे आदी मक्तापूर ग्रामस्थ व शिवभक्त, घटनापती भीमशक्ती संघटना, वीर एकलव्य संघटनेचे सन्माननीय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। मक्तापूर ग्रामस्थांचं मनापासून स्वागत आहे। माझी मक्तापूर ग्रामस्थांना एक विनंती आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं काम चालू आहे। ज्यांनी यावर त्यांचे मनापासून धन्यवाद। अजून आपल्याला काम मोठं करायचं आहे। मक्तापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य चौक व्हावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे आणि काही ग्रामस्थांनी मदत केली आहे आणि अजूनही माझी इच्छा आहे की सर्वांनी चौकाला आपण मदत करू, तसेच एकलव्य चौकाला ही फरशी बसली जावं अशी इच्छा आहे। बा काय होतं की मक्तापूर गावामध्ये एक नाकच आहे चौक आणि चौक असला की एक स्वाभिमान वाटत आहे। माझी सर्व ग्रामस्थांना त्यांना विनंती की आपण चौकाला कमी वेगळं करणार आहे आणि सर्वांना मिळून करणार आहे। आपण सर्वांनी याला सहकार्य करावा, ज्याने आपल्या गावात एक शोभा वाढेल आणि भविष्यामध्ये आपण सर्वांना विश्वासात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण 100% बसणार आहे आणि याचा सर्वांनी पाठिंबा द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।
प्रथम मी सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, वीर एकलव्य यांना मी आधी मस्तक होतो. आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती थाटामाटात साजरी होत आहे. विशेष म्हणजे आपल्या जिल्हा परिषद शाळा नवीन गाव ठाणे येथे सरांना म्हणलं, सर आपल्याला आपल्या मुलांना गोड घालायची माझी इच्छा आहे. सर म्हणून जे म्हणतात ते करतो. विशेष म्हणजे लहान मुलांच्या चिमुकल्यांच्या जर समजा मोठी एखादा घास गेला तर आनंद वाढतो. शिवजयंतीला आपण डीजे न लावता एखाद्या शाळेमध्ये मदत केली तर एक आनंद वाढतो. कारण की चिमुकले आजचे चिमुकले उद्या भविष्यात कलेक्टर लय मोठे होऊ शकते. आपण हेच पाहिलं पाहिजे. आणि आमच्या सरांचे एक शिक्षण चांगलं आहे. जसे सुधीर तावड सरांनी गावाच्या शाळेचं चित्र बदललं तसे आमच्या सरांनी सुद्धा शाळेचं चित्र बदललं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जे केलं हे सांगायला सुद्धा शब्द माझे कमी पडत आहे. तसेच आजकालचे मावळे महाराष्ट्र शासन नाव राहतं मात्र तोंडामध्ये प्रदीप भाऊ खैराचं माहीत आहे असे मावळे बसून आपण पाहिजे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये स्त्रीगुण हत्या चिमुकल्यांचं जन्माच्या आधी हे बंद व्हायला पाहिजे. कारण की ज्याने ती मुलगी शिकली तर काही होऊ शकतं. आहे बाप हे समजा फक्त मुलांच्या एवढंच आहे. आणि मला एकच म्हणायचं की आपल्या चौका गावात असेल प्रत्येक गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व्हायला पाहिजे. कारण की का की हे यांनी नाही मोठं कार्य केलं आहे. हे कार्याचा शब्द आपल्याकडे सुद्धा नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा काढला. म्हणजे स्वराज्यासाठी सर्वांचं रक्षक म्हणजे स्वराज्य आणि कायदा म्हणजे सर्वसामान्यांना न्याय भेटणार हा कायदा आहे. आज तुम्हाला सांगतो मी 20 तारखेला मक्तापूर म्हसल्या रोडासाठी झटत आहे. अखेर ते काम चालू झालं आहे. जयंतीची सेवा म्हणजे हीच खरी सेवा आहे. आणि हे फक्त मी करत असून तर माझ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यामुळे करत आहे. कारण की सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम असेल तर फक्त ते आपण कायद्यामुळे करू शकतो. आणि विशेष म्हणजे मी सरांचे आभार मानतो, मॅडमचे आभार मानतो की या शाळेतल्या मुलांचे चांगलं वाटलं आणि गाणं बी महाराजांचे चांगलं झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश जय. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत.